DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। साक्री तालुक्यातील काळगाव रावळघाट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना आवश्यक नियम आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्णतः दुर्लक्षित केल्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। रस्ता बांधकाम करताना सुरुवातीला खोदकाम करून त्यावर खडी टाकणे, रोलरच्या सहाय्याने खडी दाबणे आणि त्यानंतर भर करून वरून डांबर टाकणे आवश्यक असते। मात्र येथे ही प्रक्रिया न करता थेट रस्त्यावर कचरा आणि डांबर टाकण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। त्यामुळे रस्त्यावर चक्क कचरा वर आलेला असून रस्त्याची गुणवत्ता पूर्णतः निकृष्ट दर्जाचे दिसून आली आहे। हा रस्ता घाटात असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आहे। दोंडाईचा आणि नामपूर या दोन प्रमुख शहरांना जोडणारा हा मार्ग असल्याने दररोज शेकडो वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते। मात्र अशा खराब दर्जाच्या कामामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागणार आहे। दरवर्षी शासनाकडून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचे टेंडर काढले जाते, परंतु ठेकेदारांकडून सतत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यामुळे पावसाळ्यात रस्ते पुन्हा वाहून जातात। परिणामी शासनाचा पैसा वाया जातो आणि नागरिकांना मात्र कायमच खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। साक्री तालुक्यातील हा जो या घाटात अतिशय घाटाचा परिसर असून येथील रहिवाशांना या रस्त्यातून रोज ये जा करत असताना या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टदारांनी हे काम केलेले आज रोजी अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेले आहे। या ठिकाणी जे त्यांनी साईड पट्ट्या देखील व्यवस्थित केलेल्या नाही। हा घाटाचा रस्ता असून या परिसरातील लोकांना या रस्त्याने रोज रात्री पहाटे आपल्या व्यवसायासाठी जावं लागते। शेतकऱ्यांना या घाटातून वाहतूक करावी लागते आणि या घाटाचं असं शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। अशा प्रकारे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदार हे टेंडर घेऊन काम करीत असताना देखील या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचे काम झालेलं आहे। या परिसरातील नागरिकांना या रस्त्याचा सामना करावा लागत आहे, तरी शासनाने लक्ष द्यायला पाहिजे। व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे आता असं हे ठेकेदार असा म्हणायचा की ज्या पद्धतीचं टेंडर आहे बाबा त्या पद्धतीत आम्ही करतो आहोत। तुम्हाला जायचं असेल तर मग इंजिनियरला विचारा, इंजिनियर सांगेल तुम्हाला। म्हणजे या ठिकाणी जेवढं टेंडर दिलं त्यानुसार काम झालेलं नाही। त्यानुसार त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की त्यानुसार आम्ही करतोय। हा, पण हा घाटाचा रस्ता आहे, हा तुम्हाला काय वाटतं? घाटाच्या रस्त्याचा हिशोब एवढाच होता की समजा की रस्ता रुंदी झाला पाहिजे, रुंदीकरण झाला पाहिजे होती, बारी ही रुंद झाली पाहिजे होती। रस्ता अरुंद आहे ना। हो हो। आणि आता त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचं म्हणणं असं होतं की टेंडरच तसं आहे आमचं, त्या पद्धतीत करतोय आम्ही। तेच म्हटलं, मग गावकऱ्यांनी हे नाही केलं का? रिक्वेस्ट केलं लोकांनी, आम्ही बी रिक्वेस्ट केलं, पण ते काय म्हणायचे की आहे तसं ज्या पद्धतीचं आम्हाला टेंडर दिलेलं आहे त्या पद्धतीत करतो आम्ही। म्हणजे शासनाने फक्त दरवर्षी टेंडर काढायचं आणि यांनी अशा प्रकारे काम करायचं। म्हणजे शासनाची फसवणूक, आपली सर्वसामान्य लोकांची फसवणूक असं म्हणायचं का तुम्हाला? हो। आणि त्याचप्रमाणे आता समजा मोठा पाऊस आला, घाट एरिया आहे हा, या ठिकाणी पाऊस राहतो, तरी हे रस्ते एका पावसात धुतले जाणार आहेत। त्याला बाजूला गटारी बी नाही ना। गटारी ज्या होत्या त्याच्यातच त्यांनी साईड पट्ट्या करून टाकल्या। समजा तुम्हाला रात्रीच्या वेळेस या परिसरातून जर असं तब्येत वगैरे रात्री पहाटे कायमस्वरूपी हा रस्ता आहेच ना आमचा, तब्येत वगैरे कोणाची सिरियस झाली तर तुम्हाला या रस्त्याने जावं लागतं बरोबर। तरी खरोखर या ठिकाणी जी आज परिस्थिती आहे अतिशय गंभीर परिस्थिती आहे। या ठिकाणी घाटाच्या रस्त्यावर देखील फक्त काही ठिकाणी रेती टाकून दिलेली। DPA न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।